कहीं धूप कहीं छैया, देखो अनोखी भूल भुलैया। हमको तो शेर ने झोपलं. अरे तू आला कस काहीतरी मी तुला तेच बोलतो तर बंद ऐकतच नाही. ये बघ छोटी वाली बघ मिनी गाय. हॅलो. मागच्या भागामध्ये मित्रांनो आपण जंगल सफारी कंप्लीट केलं होतं. तर आता आपण जाणार आहोत मेज गार्डनमध्ये. त्याआधी बघा इथली सिस्टम बघा सिग्नलची कशी आहे. जापनीज सिस्टम दिली आहे. आता हे बटन प्रेस केल्यावर सिग्नल होणार मित्रांनो ग्रीन. जर तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर ते बघा तुम्हाला समोर दिसतंय ते. हे बघा इकडे ग्रीन. हा बघा हा झाला आहे ग्रीन. त्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता. जपानमध्ये मित्रांनो अशी सिस्टम पाहायला भेटते सिग्नलची. जसं आपण मेज गार्डनमध्ये एंट्री करतो तसंच आपल्याला इकडे समोर मोगली आणि बगिरा पाहायला भेटतो. तुम्हाला हे समोर दिसत आहे बॉक्स टाईपमध्ये ते आहे थिएटर आणि त्याच्या पाठी आहे मेज गार्डन. चला तर आधी आपण जाऊया ओरिएंटेशन सेंटरमध्ये. चला. अशा प्रकारे आपल्याला ही सिटिंग पाहायला भेटते मित्रांनो आतमध्ये. आओ भागे खेले जहाँ खुशबू के हैं मेले, कहीं धूप कहीं छैया, देखो अनोखी भूल भुलैया। मजे आएंगे गुम जाएंगे नए रास्ते बनाएंगे, कहीं धूप कहीं छैया, देखो अनोखी भूल भुलैया। ओरिएंटेशन सेंटरमध्ये आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच मेज गार्डन तसेच जंगल सफारी तसेच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. आणि चला तर मित्रांनो आता आपण स्टार्ट करूया आपलं मेज गार्डन भुलभुलैया एक चक्रव्यूह. हां तुम्ही राईटने बघा पकडायचा अरे अरे भेटलाय तुम्ही इथे राईटला नाही लेफ्टला रस्ता हे कापा झाड. अरे तो अयर कसा फसतो त्या मेज मध्ये. सॉरी प्लीज एक्सप्लोर अनदर रूट. आग पुढे नसेल असणार इथे. हे असं म्हणजे नाही असणार. कम टू मी आय एम हंग्री. वाघ आहे कुठून आले तिथे आराम बसायचं आहे तिथे. आता इथं वाटणार पण आहे बघ ना. शेर नाही झोपलं. अरे तू आला का काय तुला तेच बोलतो तर बंद तिकडे आहे जाऊन आलो. इकडे नाही गेला ना राईट तुम्ही पण. अरे हे रे स्पीड बसताय ना. अरे ये परत ये पुढे नाही का ये परत ये. इधर हे हे काय अर्धवट बघून आलं. अर्धवट बघून आलं. हे काय रस्ता हा काय स्मेल घे स्मेल घे. आवाज आला पाण्याचा. पाणी आतलं पाणी मिळल्या. तो वाला फवारा वेगळा. हे वेगळं गेट आलं. अरे 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 रस्ता बंद है. कृपया उचित मार्ग का चयन कीजिए. मंकी वाला नेवर गिव अप. यू विल फाइंड अनदर वे. बंद करो. तो हम भी पहुंच जाते. मुझे पता था रास्ता. डायरेक्ट लेके जाता तो क्या मजा नहीं देता.
मैं वो इंसानों को फॉलो कर रहा था, वो टाइम मार आपल्याला किती 5 मिनिटं लागली यायला. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो मित्रांनो. बघा आता बाहेर निघायचं आपल्याला. मेज गार्डनच्या मध्यभागी आपल्याला एक ट्री पाहायला भेटतं. चला तर आता आपण पाहूया की ट्रीच्या वरून आपल्याला काय काय दिसतं वगैरे. चला तर वर जाऊया. वर आल्यावर आपल्याला हे असं एक दृश्य भेटतं मस्तपैकी. मेज गार्डनचा पूर्ण भाग आपल्याला पाहायला भेटतो. तसेच या मेज गार्डनमध्ये बुलबुलया कशा प्रकारे बनवले गेले ते पण आपल्याला पाहायला भेटतं वरून. या मध्यभागी असलेल्या ट्रीवर आपल्याला हे बघा मोगली आणि माकड लटकलेला दिसतोय आणि माकड बघा पिपाणी वाजवतोय. मोगली या कार्टूनमध्ये असलेलं आपल्याला अजून एक कॅरेक्टर भेटतं का, आणि पुढे गेल्यावर आपल्याला बल्लू पण पाहायला भेटतो. चला तर मित्रांनो, आता मेज गार्डन संपलेलं आहे. आता आपण चाललो आहे पेट झोन. सर्व एकदम म्हणून पेट झोन मागला पाहिजे पेट म्हणून आपण चाललोय पेट झोन. हां, म्हणून चालला पेट झोन. मग अशी झोपत होता त्या गार्डनमध्ये. असा आपल्याला एंट्रन्स पाहायला भेटतो पेट झोनचा. चला आता आतमध्ये जाऊया. जसं आपण एंट्रन्सच्या आतमध्ये आलो तर आपल्याला लेफ्ट साईडला हे चिकन मुर्गी आणि गुजरातीमध्ये भरगी बोलतात. चला आता आतमध्ये जाऊया. हे बघा आपल्याला इकडे टर्की कोंबडी पाहायला भेटते आणि फिमेल टर्की ही ब्लॅक कलरची दिसते, ते आहे मेल आणि राईटला आहे ते फिमेल. टर्की चिकन आपल्याला मित्रांनो नॉर्थ अमेरिकामध्ये पाहायला भेटतात जास्त. त्यांचं नेटिव्ह प्लेस नॉर्थ अमेरिका आहे. तसंच आपल्याला इकडे गावठी कोंबड्या पण पाहायला भेटतात. हे मला चिकन बघा. तुम्ही कधी पाहिलं का हे मोठं चिकन? तुम्हाला समोर हा जास्त उंच पक्षी दिसत आहे तो आहे इमू. आणि हा इमू ही ऑस्ट्रेलियातील उड्डाणरहित पक्ष्याची एक प्रजाती आहे. इकडे आपल्याला अल्पाका प्राणी पण बघायला भेटतो. अल्पाका ही दक्षिण अमेरिकन उंट सस्तन प्राण्यांची एक प्रजाती आहे. हा आहे लामा प्राणी आणि लामावरून मला एक रील आठवली. हे बघ छोटीवाली बघ मिनी गाय. मिनी गाय काय बकरी बघा. टोक पाहाला मस्कोवी डक आणि आहे चिनी गीज. चल आतमध्ये. ट्रायल रन बिहाइंड द क्लोज युअर डोर. पळतील नाही पार्टी आपल्या. हे बघ अंडी पण दिली आहेत रे बदकाने. अरे हे बघ एग्स दिले आहेत. हा बघ हा बघ कोणता मला खतरनाक वाटत. हा ना मग चावलं तर मग चावलं. हे नाही चावत. ते काय भांडण देतील काय मित्राच्या इकडे होता ना, आता अंगावर उभा राहील. सस्पेंड आहे. आणि ब्ल्यू अँड विंडो काढायचं.
जा बोट टाक मिठू काढेल याला अंगठी घाल. हे बोट टाक तुला मिठू दाखवते. हा हॅलो दाखवते बोट टाक. कॅपाब्रा पण असंच आहे ना. काय खात होता ना अरे हा बाई इथे बाजूलाच आहे. तसं सांगते कोणी. हॅलो तिकडे गेलं तिकडे हातामध्ये देतो ना. बंद झालं ते. बंद झालं. दादरचं हा बंद झालं. याला ते मस्त आहे. वाढवत होते. गिनी पिग. भाई त्याला नाम क्या है भाई? गिनिया. कोणाचा? हा बघूनच पाहिलं. इथे हे बघ. तो मस्त आता वाजले दुपारचे 3:30 आणि आत्ताच आम्ही पेट झोन बघून बाहेर आलो आहे. आणि पेट झोनच्या बाहेरच आपल्याला हे छोटे छोटे स्टॉल दिसतील. तर तिथे तुम्ही वेगवेगळं काय काय घेऊ शकता. आणि भूक पण तशी लागलीच आहे आम्हाला. तर आता बघू इकडे काय काय भेटतं खायला. खिचू आणि कॉर्नचं काहीतरी आहे. आता मित्रांनो सकाळपासून आम्ही पहिलं केलं आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी, सेकंड जंगल सफारी, थर्ड केलं आपण मेज गार्डन, त्यानंतर पेट झोन, तर लास्ट राहिलं आहे आपलं ग्लो गार्डन आणि नर्मदा आरती आणि चौका पाठी. एवढं ऍक्टिव्ह करून जमला तो भरतोय. हो का त्याच्यात जीव आहे थोडा. जीव आहे. आपण आता आलो आहे ग्लो गार्डनच्या इथं. मग अशी झोपलो होतो 1 तास झोपून. ग्लो गार्डनच्या इथे हे बघा, हे आहे ग्लो गार्डन. ग्लो गार्डन संध्याकाळी 7ला ओपन होतं तर रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतं. आणि इकडे मित्रांनो सर्व प्राणी, पक्षी, झाडं सगळीकडे यांचा झगमगाट पसरतो. लेझर लाईटचा शो आम्ही बाहेरून बघितला, कारण आम्ही तिकीट काढली नव्हती. पण आम्ही रस्त्यावरून आम्हाला पूर्ण क्लिअर दिसत होतं लेझर लाईटचा शो. मोबाईलमध्ये एवढं क्लिअर आलं नसेल तरी पण मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला.
लेझर लाईटचा शो बघून झाल्यावर आम्ही निघालो नर्मदा नदीच्या काठावर, कारण आम्हाला नर्मदा नदीची आरती पाहायची होती. आम्ही प्रायव्हेट ऑटो करून गेलो आणि ऑटोसाठी आम्हाला पर पर्सन 100 रुपये लागले. आपण आलो मित्रांनो नर्मदा नदीच्या आरतीला. उनकी भक्ति मनुष्य को पाप के सभी बंधनों से मुक्त करने वाली है, परंतु यदि मनुष्य उनकी साधना समर्पण के भाव से न कर अहंकार से करता है, तब उसे साधना का सुफल तो मिलता है, परंतु उसका यही अहंकार उसे कर्मों के कर्ता होने के अभिमान से भर देता है. भगवान शिव का एक ऐसा ही साधक था, रावण. रावण को भगवान शिव की कृपा से सब कुछ प्राप्त हुआ. नर्मदा नदीची आरती झालेली आहे आणि आता आपण चाललोय घरी. मला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर मला इथं स्वतःहून यायला लागेल आणि तुम्ही स्वतःहून इथं आरतीला यायला अनुभव घ्या. मला एकदम मस्त वाटेल.